मागील 4 ते 5 महिन्यांपासून चंद्रपूरसह वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ अशा जिल्ह्यांमध्ये घरफोड्या करून पसार होणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीला अटक करण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आलंय। या टोळीकडून 5 दुचाकी आणि 8,26,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले। गणेश उत्सवादरम्यान गस्त घालत असताना पडोली मार्गावर दबा धरून बसलेले 4 युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती समोर आली। या युवकांच्या संशयास्पद हालचालीमुळे पोलिसांनी त्यांच्या जवळच्या बॅगची झडती घेतली असता त्या बॅगमधून लोखंडी रॉड, पाना, पॅचकेस असे साहित्य आढळून आले। घरफोडीच्या उद्देशाने हे 4 युवक फिरत असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता संबंधित युवकांनी रामनगर आणि चिमूर परिसरात 7 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। आपल्या LCB पेट्रोलिंग टीमला काही लोक संशयास्पदरित्या फिरताना आढळले। त्यांना ताब्यात घेतलं असता त्यांच्यासोबत काही संशयास्पद जसं घरफोडीसाठी लागणारं साहित्य, टॉमी असो, पेचकस असो, अशा पद्धतीचं साहित्य मिळालं। इंट्रोगेशनमध्ये कळालं की त्यांनी काही गोष्टी कबूल केल्या आणि असं रिव्हील झालं की चंद्रपूरमधल्या 5 घरफोड्या आत्तापर्यंत त्यांनी दिल्या आहेत। चिमूरमधले जे ज्वेलरी शॉप लुटलं होतं तो गुन्हा कबूल केलेला आहे। 5 मोटरसायकल थेफ्ट कबूल केलं आहे आणि हे लोक मध्य प्रदेशमधले राहणारे आहेत। एक मोठी टोळी आहे, ते MP पोलीसला सुद्धा वॉन्टेड आहेत, बाकी इतर राज्यातल्या पोलीसला सुद्धा वॉन्टेड आहेत आणि खूप दिवसापासून ॲक्टिव्ह असलेली एक मोठी टोळी आपल्या हाती लागली। आत्तापर्यंत साधारणपणे 8,26,000 रुपयाची रिकव्हरी त्यांच्याकडून झालेली आहे। अजून ते PCR मध्ये आहेत आणि वी आर होपफुल की अजूनही त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करीत आहोत। त्यांनी काही सोनं एका ठिकाणी डिस्पोज ऑफ केल्याचं सांगितलेलं, ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न झालेलं आहे। ते सोनाराला पण आपण अटक केलेली आहे। या टोळीचा म्होरक्या खडकसिंग अलवा हा असून इतर साथीदार परमसिंग अलवा, रमेश अलवा, सुरेश सिंगार हे सर्व मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे चौकशी अंती समोर आले। अभिषेक भटपल्लीवार, SBN महाराष्ट्र, चंद्रपूर।